मी यशवंत परितकर. मी माझा बायोडाटा बनवणार आहे. आता मी त्याची मजबूर किस्सा आधीच घेतलेला आहे. मी आता त्याला आकर्षित करण्यासाठी काही स्टेप घेणार आहे. ते आपण बघावे. पहिले मी कंट्रोल दाबून पाहिजे ते मजबूर सिलेक्ट करणार आहे. त्याला आवश्यकतेनुसार बदलणार आहे. आता मी या मजकुराला सिलेक्ट करून फॉन्ट साइज वाढवणार आहे. तो मी 20 इतका ठेवतो. तसेच त्यांचा फॉन्ट कलर ब्ल्यू करून सेंटर अलाइन करतो. उर्वरित टेक्स्टला सुद्धा मी कंट्रोल दाबून सिलेक्ट करतो. आता मजकुराला सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून मजकुराचा साईज वाढवायचा. तो 12 चांगला दिसेल. 12 ठेवायचा. आता सब हेडिंगचा आपण साईज वाढवायचा. कंट्रोल दाबून त्यांना सिलेक्ट करू आपण. नंतर त्यांना सिलेक्ट करायचं. सर्वांना असं सिलेक्ट करायचं. लँग्वेजेस वगैरे सगळं सिलेक्ट करायचं. नंतर मग इतकं करून कंट्रोल करायचं. फॉन्ट साइज वाढवायचा. तो आपण 20 ठेवू. 20 वाचा. फॉन्ट कलर बदलू. लाईट ब्लू ठेवू. तसेच बोल्ड करू. आता सर्व वरती जाऊन उर्वरित टेक्स्टला सिलेक्ट करू. सिलेक्ट करू. त्याच्यानंतर आपण शेवटी मग टेबलला फॉर्मॅट करू. आता आपण टेक्स्ट सिलेक्ट करू. पहिला बारचा त्याला फॉर्मॅट करू. वापस कंट्रोल दाबून ठेवू. स्क्रोल डाऊन करू. आणखीन एक वापस तसं करायचं. त्याचा सुद्धा फॉन्ट साइज वाढवू. त्याला ब्लू करण्याची आवश्यकता नाही. आपण टेबल फॉर्मॅट करू. टेबलचे हेडिंग साइज वाढवू आपण. त्याच्यासाठी त्या सिलेक्ट करून सिलेक्ट करून त्याचा फॉन्ट साइज वाढवू. नंतर उर्वरित टेक्स्टचा वाढवू. तो फॉन्ट साइज वाढवू आपण 14. त्याच्यानंतर दुसऱ्या टेबलला सुद्धा असंच करू. उर्वरित टेक्स्टला सिलेक्ट करू. सिलेक्ट करून फॉन्ट साइज वाढवू. नंतर हेडरला सिलेक्ट करून त्याची फॉन्ट साइज वाढवू. हेडरची आपण 20 घेऊ. आता टेबल स्टाईल अप्लाय करू. ती टेबल स्टाईल आपण घेऊ ग्रीड टेबल ॲक्सेंट 5 आणि दुसऱ्या टेबलला टेबल स्टाईल घेऊ ग्रीड 4 ॲक्सेंट 6. आता टेबल वगैरे चांगलं दिसत आहे. तर आपण आता पेजला सुंदर दाखवू. पेजला सुंदर दाखवण्यासाठी पेज बॉर्डर लावू. 3D बॉर्डर लावू आपण. सिंगल लाईन विड्थ 3 पॉइंट आर्ट नन. आता ओके. बॉर्डर आली. फुटर इन्सर्ट करू.
फुटर फुटर मी रेट्रोस्पेक्ट इन्सर्ट करणार आहे. त्याला सिलेक्ट करू. त्याच्यात ऑथर नेम आणि पेज नंबर आहे ते